त्याचं आयोजन आपण या ठिकाणी पाहतोय. त्या टीमला इन ॲक्शन मध्ये आपण पाहणार आहोत. अर्थातच गुरुदत्त मानकोली आणि त्यांच्या विपक्षात साई कृपा डुंगे या टीमला देखील आपण पाहणार आहोत. अविन विथ किशोर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. तर टीम साई कृपा डुंगेच्या बाजूने फ्रंट लाईन षटक बॉलिंग ट्रॅकवर आपण अंकुशला पाहतोय. पंचांचा अधिकृत इशारा, मॅच ऑन. खेळाला सुरुवात. षटक क्रमांक पहिला आणि षटकातील पहिला बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅकवरून गोलंदाज अंकुश सज्ज झालाय. व्हेरी फर्स्ट बॉल. या बलेचा बॉल आडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न, संपर्क हवा तसा नाहीये. सिंगल मिळाली त्या ठिकाणी. अकाउंट ओपन केलंय अविनने. टीम गुरुदत्त मानकोलीचं हे होम ग्राउंड, अर्थातच आपल्या होम ग्राउंडवर खेळत असताना थोडा बेनिफिट त्यांना होईलच, यात काही शंका नाही आहे. पहिल्या बॉलवर अकाउंट ओपन केलंय अविनने, स्वतःचं त्याचबरोबर टीमचं देखील. या बलेचा बॉल, जोरदार अपील. अपील तर भरपूर जोरदार झाली आहे. पंच आमची आपापसात चर्चा करतील आणि त्यानंतर योग्य तो डिसिजन आमच्यापर्यंत येईल. षटकातील दुसरा बॉल ज्यावर प्रहार करण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु बॅट कट आहे का या संदर्भात आमचे दोन्ही पंच त्या ठिकाणी चर्चा करत आहेत आणि त्यानंतर डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. सुनील म्हात्रे सर आमचे मुख्य पंच त्या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या माध्यमातून याचा डिसिजन आलाय. बॅट कट आहे, अर्थातच पहिली विकेट फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. किशोर बॅक टू द डगआउट. यस, पहिली विकेट किशोरला मैदान सोडावं लागला. अंकुशच्या खात्यामध्ये सोबतच टीम डुंगेसाठी. चला नवीन फलंदाज आपण लवकरात लवकर पोहोचा त्या ठिकाणी. इन ॲट 3 नंबर, तिसरा क्रमांकावरती अंजन मैदानाच्या आतमध्ये आलाय. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल टॉप एज लागलाय. बॉल हवे मध्ये, क्षेत्ररक्षक दूर आहेत. गली रिझन मध्ये बॉल स्टॉप केला गेलाय आणि त्या दरम्यान सिंगल कंप्लीट. 2 सिंगल आतापर्यंत पाहायला मिळाल्यात. पहिला 3 बॉलचा खेळ झालाय, ज्यामध्ये एक महत्वाची विकेट. अंकुश पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस देखील अजून एक चांगला बॉल म्हणता येणार नाहीये, कारण पंच आमच्याकडे बोलत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. सुनील म्हात्रे सरांच्या माध्यमातून दिशा तपासली गेली त्या ठिकाणावर. ऑफ स्टिक सोडून बॉल हाताला होता. व्हाईट बॉलचा इशारा. अवांतर धाव टीम मानकोलीसाठी. अंकुशचं हे षटक आपण पाहतोय. पॉवर प्लेचं षटक.
या बॉलेस इनसाइड आउट खेळून काढलाय. फटका चांगला आहे. चेसिंग आहे त्या ठिकाणी लॉंग, परंतु बॉल पर्यंत पोहोचतात क्षेत्ररक्षक. 2 धावा जर कंप्लीट झाल्या, तिसरी घेण्याचा प्रयत्न. 3 धावा कंप्लीट. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळालं. अविनच्या माध्यमातून कॉलिंग देखील चांगली झाली होती. धावफलक 3 ने पुढे सरकलाय. 6 धावा धावफलकावर झाल्या आहेत. अंकुश पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. या बॉलेचा बॉल बीट केलाय फलंदाजाला. डायरेक्ट हिट देखील यष्टीरक्षकाच्या माध्यमातून. यस विकेट. फलंदाज बाद. सहा या धावसंख्येवर ही दुसरी विकेट आपल्याला पाहायला मिळाली. पहिलं षटक अप्रतिम फेकले जाते आतापर्यंत. अंकुशच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. अंकुश षटकातील शेवटचा बॉल टाकण्यासाठी. शेवटचा बॉल या षटकातील. या बॉलेचा बॉल समोरच्या दिशेने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. मिसफील्ड झाली आहे त्या ठिकाणी. बॅकअप चांगला आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट. तर अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाची समाप्ती. 2 गडी बाद. धावा धावफलकावर आहेत 8 धावा. आपण पाहतोय गुरुदत्त 40+ मानकोली आयोजित खासदार बाल्यामामा चषक 2025 चे हे आयोजन. सलगची ही तिसरी रजनी. भरपूर चांगलं क्रिकेट प्रत्येक रजनीमध्ये आपल्याला पाहायला मिळालं आहे. पहिली रजनी अक्षरशः गाजवली होती चिरोबा कोण टीमने, आणि त्यानंतर दुसऱ्या रजनीमध्ये दिवा स्पॉट दिवा या टीमचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळाला. परंतु आजच्या दिवसातील पहिली मॅच जी आपण पाहिली ना, त्या मॅचमध्ये टीम दिवाला पराभूत केलं गेला आणि थेट फायनलमध्ये धडकलाय चिरोबा कोण हा संघ. परंतु आजच्या रजनीतील संघ कोणता क्वालिफाय होईल याकडे देखील आमचे लक्ष आहे. बॉलिंग ट्रॅकवर षटक क्रमांक 2 विनोद भगत आलाय. पॉवर प्लेचं बंधन संपल्यानंतर क्षेत्ररक्षण अगदी विखुरलेलं आपण पाहतोय. जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक हे तुम्हाला डीप मध्ये पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर 2 पहिला बॉल. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. अतिशय सुरेख झेल. हो 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 हो. त्यानंतर हे सेलिब्रेशन. फलंदाज बाद. विनोदने काढली त्या ठिकाणी विकेट. पहिल्याच बॉलवर अविनला परदावला.
नवीन फलंदाज टीमचे कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. या बलेचा बॉल बाटची मोठी गडा गली रिझन मधून बॉल ट्रॅव्हल झालाय. डीप बॅकवर्ड पॉइंट वरून क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचल्यात आणि त्या दरम्यान तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रन आउटची विकेट. फलंदाज बाद. कंप्लीट झाल्या होत्या आणि त्यानंतर तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात रनआउटची विकेट आपल्याला पाहायला मिळाली. नवीन फलंदाज संदीप मैदानाच्या आतमध्ये येतोय. विनोद भगत पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. चांगलं षटक फेकत असताना आतापर्यंत आपण पाहतोय विनोद भगतला. मनोज केनी विथ संदीप माली आणि येणाऱ्या फलंदाजांमध्ये सुनील माली हे देखील एक मोठं नाव. अर्थातच यांना मात्र आपल्या टीमला सावरावं लागेल, आपल्या टीमला आवरावं लागेल. आतापर्यंत 4 विकेट्स पाहायला मिळाल्यात. बॉल टाकून झाल्यात 8. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल जोरदार अपील. पंच मात्र सहमत नाहीयेत. एक धाव कंप्लीट झाली आहे. विनोद चांगली गोलंदाजी करतोय आतापर्यंत. या बलेचा बॉल ऑन साइडला टर्न केला. त्या ठिकाणावरनं लो फुल टॉस बॉल होता. फिल्डिंग चांगली झाली आहे त्या ठिकाणावरनं. 2 धावा कंप्लीट देखील होत आहेत. धावफलक 2 ने पुढे सरकेल. 12 धावा धावफलकावर झाल्या आहेत. विनोदचं हे षटक क्रमांक 2चा खेळ आपण पाहतोय. आतापर्यंत गोलंदाजी चांगली झाली आहे विनोदच्या माध्यमातून. त्याचं कारण म्हणजे कोणत्या प्रकारे मोठ्या फटक्याची मुभा देत नाहीये. यावेळेला संधी होती, एका बाजूने गमावली आहे, परंतु दुसऱ्या बाजूने अगदी काय घडले त्या ठिकाणी पाहूया. पंचांनी डिसिजन तिसऱ्या पंचांकडे सोपवलाय. रनआउटची विकेट आहे का हे मात्र या ठिकाणी तपासलं जाईल. पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित आहे का फलंदाज हे मात्र या ठिकाणी तपासलं जात आहे. होम फोटोज लाईव्ह टेक्निकल टीम ऑपरेटर कृष्णसिंग पाल. सुरेश घरज सर आमचे तिसरे पंच या ठिकाणी सज्ज आहेत. पाहूया त्यांच्या माध्यमातून डिसिजन काय येतोय. परंतु पंचांसाठी देखील ही कसोटी आहे. भरपूर टॉप डिसिजन आपण पाहतोय कारण खूपच क्लोज आहे. थोडा वेळ जरूर घेतला जाईल परंतु योग्य डिसिजन आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. इट्स अ नॉट आउट. फलंदाज सुरक्षित आहे. अर्थातच
15 धावा धावफलकावर झाल्यात. एका बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे या षटकातील. षटकातील पुढचा बॉल विनोद भगत पुन्हा एकदा. या बलेचा बॉल आडव्या बॅटने खेळून काढलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. डीप मिड विकेटला बॉल उचलला गेलाय. मात्र त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रनआउटची विकेट. फलंदाज बाद. दोन षटकांचा खेळ कंप्लीट झालाय आणि धावा धावफलकावर आहेत 16 धावा. पहिलं षटक 8 धावांचं, दुसरं षटक देखील 8 धावांचं पाहायला मिळालं. नवीन फलंदाज सुनील मैदानाच्या आतमध्ये येतोय. आता मात्र टीम मानखोलीची अगदी महत्त्वाची जोडी मैदानाच्या आतमध्ये. दोघांकडून भरपूर साऱ्या अपेक्षा टीमला असतील यात काही शंका नाहीये. टीम डुंगेचे कॅप्टन, चला आपण थोडा करा वेल कमी खर्च करा, मॅचला सुरुवात होऊ द्या. बॉलिंग ट्रॅकवर षटक क्रमांक 3 फेकण्यासाठी राकेश पाटील. एक वेगवान गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरं षटक टीमच्या बाजूने तर वैयक्तिक पहिलं. षटकातील पहिला बॉल. समोर आपण संदीप मालीला पाहतोय. भरपूर उशीर होत आहे. प्लीज विनंती आहे टीम डुंगेच्या कॅप्टनला, पंच आपण देखील त्या ठिकाणावर ऑन करा. यस, फ्रीडम आहे तुमच्याकडे. ऑन आणि त्यानंतर पॅनलाइज. तिसरं षटक, षटकातील पहिला बॉल. समोरच्या दिशेने बॉलला उडवलाय, फटका फसलाय, बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक जेल खाली. चुकी झाली आहे त्या ठिकाणी. कॅच ड्रॉप आणि सोबतच 2 धावा कंप्लीट होत आहेत. संदीपचा झेल सोडणं कदाचित टीम डुंगेला महाग पडेल, कारण ॲबिलिटी भरपूर मोठी आहे आणि त्या क्षमतेने फलंदाजी करेल का संधी मिळाली आहे आणि त्या संधीचं सोनं केलं जाईल का संदीपच्या बॅटमधून, पाहूया. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल बीट केलाय फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस देखील अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी. बॅट कट होतं आणि त्यानंतर ही सिंगल कंप्लीट झाली आहे. राकेश पाटीलला आपण पाहतोय. चांगलं षटक आतापर्यंत फेकलं जात आहे, परंतु क्षेत्ररक्षकांची साथ मिळत नाहीये त्या ठिकाणी. कॅच नंबर 2 ड्रॉप या ओव्हर मधील. या बले जोरदार अपील, पंच संमत नाहीयेत. पायचीची अपील ज्या वेळेस होते ना, पंच तपासत असतात चेंडू कुठे पडलाय, चेंडू मिडल स्टिकला आहे का, चेंडूची बॅट कट आहे का, चेंडूची हाईट किती आहे, या सर्व गोष्टी त्या ठिकाणावरनं तपासल्या जातात. परंतु यावेळेस सुनील म्हात्रे सर आमचे पंच द मॅन फ्रॉम पिंपलास संमत नाहीयेत. 220 20 धावा धावफलकावर झाल्या आहेत. टीम गुरुदत्त 40+ मानखोलीला आपण पाहतोय. या बलेचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, संपर्क झाला नाहीये, परंतु चुका भरपूर पाहायला मिळतात टीम डुंगेच्या बाजूने.
ज्या ठिकाणी एकही धाव नव्हती ना त्या ठिकाणी मात्र 3 धावा कंप्लीट होत आहेत. कारण बॉल तर निर्धाव फेकला होता, परंतु त्यानंतर यष्टीरक्षकाची चुकी आणि त्या चुकीचं रूपांतर बाईच्या ह्या 3 धावा. धावा येणं महत्त्वाचं आहे टीम मानकोलीसाठी. 3 धावफलक 23 ते 20 वर पोहोचलंय. राकेश पाटील पुन्हा एकदा या बलेचा बॉल वाईड ऑफ लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक पोहोचतात त्या ठिकाणी. वेल स्टॉप आणि त्यानंतर 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत. तर अशा प्रकारे षटक क्रमांक 3चा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय. 3 षटकांची समाप्ती आणि धावा धावफलकावर आहेत 25. 25 धावा धावफलकावर आहेत. शेवटचा अंतिम षटक. अजूनही 6 बॉलचा खेळ बाकी आहे. उर्वरित 6 बॉलचा खेळ बाकी आहे. अर्थातच 6 बॉल नंतर आपल्याला समजेल की किती धावांचं लक्ष या ठिकाणावरनं उभं केलं जाईल टीम गुरुदत्त मानकोलीच्या बाजूने. परंतु आतापर्यंत विचार केला तर हवी तशी फलंदाजी झाली नाही आहे. आपल्या होम ग्राउंड घरेलू मैदानावर खेळत असताना मात्र 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट. धावा फक्त आणि फक्त 25 पाहायला मिळत आहेत. बॉलिंग ट्रॅकवर दिलीप. शेवटचं षटक. षटकातील पहिला बॉल फुलटॉस आहे. ऑन साइडला उडवलाय. बॉल निघून जातोय सीमा पार. 6 धावा षटकार आणि सोबतच हाईट फॅक्टर तपासलं जाईल या ठिकाणावरना. बॉल बीमर आहे का हे मात्र अगदी मोफतच्या या धावा आपण या ठिकाणी पाहतोय. षटकातील फ्री हिट बॉल कंटिन्यू आहे. या बलेचा बॉल पायावर आदळला होता. सिंगल मिळाली त्या ठिकाणी. बॅट कट होता आणि त्यानंतर बॉल पायावर आदळला होता. चला तिसऱ्या पंचांची मागणी झाली आहे मैदानाच्या आतमधून. सुरेश घरज सर आपण त्या ठिकाणी दाखल व्हा. गोलंदाज दिलीप ज्या शैलीने गोलंदाजी करतोय ना त्या गोलंदाजावर आक्षेप घेतलाय आणि आता मात्र आमचे तिसरे पंच या ठिकाणावरनं तपासतील. गोलंदाज दिलीप 90 रोटेशनने गोलंदाजी करतोय का? कारण मित्र एक वेळ होती, एक काल होता ज्या वेळेस थ्रो गोलंदाज चालायचे, परंतु आज क्रिकेट भरपूर फॉरवर्ड झालाय. थ्रो गोलंदाजी चालत नाही आहे आणि त्या कारणास्तव आता मात्र तिसऱ्या पंचांची मागणी मैदानाच्या आतमधून झाली आहे.
षटकातील पुढचा बॉल दिलीप पुन्हा एकदा या भल्याचा बॉल स्लोवरचा वापर बीट केलाय फलंदाजाला बाट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये बॉल निर्धाव दिलीप षटकातील पुढचा बॉल या भल्याचा बॉल आडव्या बाटने खेळून काढलाय डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत बॉल स्टॉप केला गेला फेकी देखील झाली आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट धावफलक 2 ने पुढे सरकेल धावा धावफलकावर झाल्या आहेत 36 धावा धावफलकावर आपण पाहतोय धावा आता आल्यात या चांगल्या धावा आल्यात असं म्हणावं लागेल या ओव्हरमध्ये या बलेचा बॉल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण झालंय त्या ठिकाणी सिंगल त्यानंतर डबलची कॉलिंग 2 धावा कंप्लीट दोन बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे आणि 2 बॉल मध्ये एखाद मोठा फटका जर आला ना तर मात्र टोटल जे आहे ना ते भरपूर चांगलं पाहायला मिळेल एक असं टोटल ज्या टोटल पासून नक्कीच फाईट करेल गुरुदत्त मानकुली हा संघ ज्यांच्या माध्यमातून भरपूर चांगलं आयोजन झालंय त्यांच्या माध्यमातून या मॅच मध्ये परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळतंय पुढचा बॉल आडवा बाटने पुन्हा एकदा खेळून काढलाय क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतात त्या ठिकाणी पुन्हा एकदा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न 2 धावा कंप्लीट झाल्यात ओव्हर थ्रो आपण त्या ठिकाणी पाहतोय परंतु मिळतील फक्त आणि फक्त 2च्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय 4 नॉट 40 धावा धावफलकावर झाल्या आहेत या षटकातील आणि या इनिंग मधील शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे गोलंदाज दिलीपच्या षटकामध्ये ज्या धावा आल्यात ना त्या ठिकाणावर ना कुठेतरी थोडं प्लस पॉइंट ठरलंय मानकुली टीम साठी शेवटचा बॉल फलंदाजाला बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये बॉल निर्धाव आणि अशा प्रकारे पहिल्या 4 ओव्हरचा खेळ कंप्लीट 4 षटकामध्ये धावा झाल्या आहेत 4 नॉट 40 धावा 41चं लक्ष या ठिकाणी उभं केलंय साई कृपा डुंगे टीम साठी टीम गुरुदत्त मानकोलीच्या बाजूने पहिल्या इनिंगचा या ठिकाणी खेळ संपन्न झाला धावसंख्या धावफलकावरती लागली गेली ती म्हणजे 40-41 धावांचं या ठिकाणी लक्ष ठेवलं गेलं आहे साईकृपा डुंगे संघासमोर पाहूया या धावा कशा प्रकारे पूर्ण केल्या जातील कारण आपण पाहतोय खासदार चषक बाले मामा
2025चं हे भव्य दिव्य आयोजन करणारे टीम या ठिकाणी इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांच्या समोर साईकृपा डुंगे हा संघ फाईट करतोय. प्रथम फलंदाजी करत असताना आपण पाहिलं तर गुरुदत्त 40+ मानकुली या संघाने 40 धावा जमून 41 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. पाहूया, गोलंदाजी धार खूप चांगल्या पद्धतीची आहे, परंतु डुंगे संघाकडे सुद्धा फलंदाजी खूप चांगली आहे. चला, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्या. आपण पाहिलं तर वरील गटामध्ये कालिका माता कालभार संघाने खूप चांगलं परफॉर्मन्स करत असताना चाल पुढे केलेली आहे. पहिल्या सामन्यामध्ये वल संघाला पराभूत केलं होतं, त्यानंतर सेकंड मॅचमध्ये कुपर संघाला पराजित केलं. आणि पाहूया खालच्या गटामध्ये वेले आणि सरवलीमध्ये सरवली संघाने बाजी मारली होती. आता या खालील गटामध्ये पहिल्या फेरीतील शेवटची मॅच डुंगे आणि मानकोली पाहायला मिळते. इथनं कोण विजय होईल आणि सरवलीसी 2 हात करेल या 4 षटकानंतर आपल्यापर्यंत पोहोचेल. 41 धावांचं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी उतरलेली आहे. पहिले षटक कोणाच्या खांद्यावरती दिले जाईल पाहूया. दिलीप आणि विनोद ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये राहुल माली यांच्या खांद्यावरती दिली जाते. पहिल्या षटकाची जिम्मेदारी पाहूया कशा प्रकारे ती निभावली जाईल, पार पाडली जाईल. पॉवर प्लेचं या ठिकाणी षटक आहे आणि ती गोलंदाजीची धुरा त्यांच्या खांद्यावरती दिली गेली आहे. कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल आणि आपल्या संघाला मजबूत स्थितीमध्ये नेऊन ठेवलं जाईल हे पाहण्यासारखं राहील. अजूनही चेक केले जाते की कुणाला गोलंदाजी दिले जाईल. चला, स्पीडअप करा विनंती असेल. खासदार बालेमामा चषक 2025 आपण पाहतोय तिसरा दिवस या स्पर्धेतील. फिल्डिंग प्लेस या ठिकाणी सजवलं जाते. पहिला ओव्हर पाहूया. राहुल माली येतोय गोलंदाजी मार्कवरती. दिलीप आणि विनोद सलामीची जोडी तयार आहे. 41 धावांचं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये कोण कुणावरती होईल हवी हे पाहण्यासारखं राहील. गेम ऑन. खेळाला होते सुरुवात. पहिल्या चेंडूची केली जाते फेकी. क्या बात आहे. इनफिल्डच्या वरतून स्लाइस केलं जातंय. चेंडूला फेकून दिलं जातंय. सीमा पार दणदणीत चौकार. पहिल्या ती पाहूया पुन्हा एकदा. यावेळेस स्क्वेअर लेगला उडवण्याचा प्रयत्न शतरक्षक आहे त्या ठिकाणी आणि या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाज बाद होतोय जेलच्या स्वरूपात. जेलच्या स्वरूपात फलंदाज होतोय बाद.
चौकारानंतर एक विकेटचं पतन राहुल माली कमबॅक करताना पाहायला मिळतंय. थोडीशी चर्चा सत्र या ठिकाणी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राकेश पाटील येतोय. प्रति षटकामागे 10.33च्या सरासरीने धावा धावफलकावरती जमा करायच्या. त्यातल्या त्यात पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता. इथं अति घाई करताना पाहायला मिळाली आणि त्या अनुषंगाने फलंदाज मात्र झेलच्या स्वरूपात बाद झाले. दिलीप. राकेश ऑन स्ट्राईक. पुढील चेंडू या वेळेस अतिशय वेगाने फिरवली होती बॅट, परंतु आपण पाहतोय एज अँड गॉन कटआउटच्या स्वरूपात फलंदाज होता या ठिकाणी बाद. या ठिकाणी आपण पाहतोय खूप चांगली गोलंदाजी होते. घरची खेळपट्टी आहे, रोज प्रॅक्टिस असते. त्या अनुषंगाने इथं मात्र कमबॅक करताना या ठिकाणी राहुल माली पाहायला मिळतोय. या स्पर्धेची अजूनही एकही हॅट्रिक झालेली नाही आहे, खास करून विकेटची. तर ही विकेट हॅट्रिक होईल का हे पाहण्यासारखं राहील. पाहूया. अतिशय आक्रमक रूपाने गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये राहुल माली करतोय. प्रेक्षकांचं मनोरंजन केलं जाते या ठिकाणी. धावा 41 बनवायचे आहेत, परंतु दोन फलंदाज आता मात्र बाद होताना पाहायला मिळत आहेत. पुढील चेंडू क्या बात आहे. कार्पेटच्या सहाय्याने पुन्हा एकदा पाहतोय ऑन साईडला चेंडू खेळून काढलेला आहे. हॅट्रिक बॉल होता आणि चांगल्या पद्धतीने खेळून काढलेला आहे. यस, या ठिकाणी आपण पाहतोय एकच धाव एका धावेने धावसंख्या 5 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. विनोद ऑन स्ट्राईक यावेळेस टॅप केलं गेलं आहे. अतिशय चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारण्यात आली. क्या बात आहे. पहिल्याच चेंडूवरती आपण पाहिलं चौकार आला होता. कुठेतरी चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय कमबॅक करताना बॅक टू बॅक 2 विकेट आणि त्यानंतर सिंगलचाच खेळ 2 चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळालं. धावसंख्या धावफलकावरती 6 या अंकावरती जाऊन पोहोचते. पुढील चेंडू यावेळेस ऑन साईडला पुन्हा एकदा खेळून काढलं गेलं आहे. जितेंद्र पाटील या वेळेस पाहतोय एकाने सोडलं, दुसऱ्यावरती जिम्मेदारी होती, त्यानेही सोडलं आणि चेंडू मात्र फरार झाला. सीमा पार. चौकार. जर पाहिली तर 10 या अंकावरती लागली गेली आहे. 2 चौकार, 2 सिंगल, 2 विकेट असं या ओव्हरचं विश्लेषण आपल्याला पाहायला मिळतंय. जी धावसंख्या हवी आहे ती धावसंख्या राखली गेली आहे. प्रति ओव्हर मागे 10.33च्या सरासरीने धावा धावफलकावरती जमा करायच्या होत्या. पहिल्या ओव्हरमध्ये त्या 10 धावा या ठिकाणी आलेल्या आहेत. पाहूया
या टीमचा ट्रम्प कार्ड ज्याला म्हटलं जातं सुनील माली या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती. आज खास काही प्रदर्शन पाहायला मिळालं नाही आहे. फलंदाजी करत असताना गुरुदत्त मानकोली संघाच्या बाजून जर विचार केला तर अभिनयाने आपण पाहिलं तर 4 धावा केल्या होत्या. त्यानंतर मात्र कुठल्याही फलंदाजाला एक मोठी डिजिटलची धावसंख्या जमा करता आली नाही आहे. सांघिक खेळ पाहायला मिळाला. तब्बल 6 फलंदाज बाद झाले होते या 40 धावा जमा करण्यासाठी. म्हणजे आपण पाहू शकता किती चांगली गोलंदाजी ही पाहायला मिळाली होती. सुनील मालिया टर्न होतंय. पहिला चेंडू फुल टॉस पाहूया. मिस टाइम जरूर झाला आहे. धरून क्षेत्र घेतोय. क्या बात आहे. काय चांगल्या पद्धतीने चेंडूला स्टॉप केला गेला. झेल काय झाली नसती परंतु चेंडूला थांबवणं गरजेचं होतं आणि गुड स्टॉप. या ठिकाणी 2 धावा जमा केले जात आहेत. 12 धावा धावफलकावरती जाऊन पोहोचत आहेत. स्वतः आयोजक संघ या ठिकाणी आपण पाहतोय गुरुदत्त मानकोली क्षेत्ररक्षण फील्ड प्लेस करत असताना बिमर चेक करायचं आहे पंचांच्या माध्यमातून. फेअर डिलिव्हरी आहे. चला खेळाला सुरुवात करूया आपण. आपण पाहिले तर फ्लायटेड टाईप डिलिव्हरी होती. डीपमध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होत होता. लँडिंग आपण ज्याला म्हणतो त्या पद्धतीचं आहे. पाहूया या ठिकाणी पुन्हा एकदा गोलंदाज तयार होते. गोलंदाजी मार्कवरती सरसावतही पुढील चेंडूसाठी. या बेलेस उडवलाय. अधिक उंच लांबी काय गाठता येत नाहीये. क्षेत्ररक्षकाच्या खाली चुकी पाहायला मिळते. क्या बात आहे. या ठिकाणी जेल सुटलं जाते आणि 2 धावा कंप्लीट होत आहेत. क्षेत्ररक्षण या ठिकाणी कुठेतरी खराब पाहायला मिळालं. एक कुशल मुवमेंट आहे. या अशा वेळेस तुम्ही जर झेल सोडताय तर संघासाठी कुठेतरी घातक परिस्थिती निर्माण होऊ शकते. यात मात्र काही शंका नाही आहे. धावसंख्या पुढे सरकते 14 या अंकावरती. पुढील चेंडू या वेळेस पाहतोय आपण एक्स्ट्रा कव्हरच्या रिझल्टला चेंडू येतोय. डीप मध्ये 1 धाव कंप्लीट केलेली आहे. चेंडूला उचललेला आहे. फेकी सुद्धा झाली परंतु 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. सोळा धावा. पुढील चेंडू पाहूया. यावेळेस हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. शॉर्ट टर्नमेंटच्या रिझनला हा चेंडू जातोय. आता मात्र एकच धाव घेतली जाते. एकापेक्षा अधिक काही नाही आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकते 17 या अंकावरती. अजूनही सामना बॅलेन्सिंग आहे. कोण जिंकेल हे अजूनही वर्तवू शकत नाही आहे. जशाच तसा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 41 धावांचं लक्ष असताना आतापर्यंत 17 धावा धावफलकावरती जमा केले गेले आहेत. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. 4 चेंडू टाकून झालेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ इथून बाकी आहे. पाहूया या 2 मध्ये एखादा मोठा फटका येईल का. स्लोचा मारा केला गेला आहे. मिस टाइम झालेला आहे. पाहूया स्वतः गोलंदाज धावतो त्याच्या खाली आणि क्या बात आहे. उत्कृष्ट झेल या ठिकाणी कलेक्ट केला जातोय. फलंदाज बाद होतोय झेलच्या स्वरूपात. कुठेतरी मित्र म्हणेन कमबॅक केलं गेलं आहे गोलंदाज सुनील माली यांनी. कारण सुरुवातीच्या 3 चेंडूवरती बॅक टू बॅक डबल
धाव जमा झाल्यानंतर कुठेतरी प्रेशर निर्माण झालं होतं, क्रिएट झालं होतं, परंतु त्यानंतर सिंगलनं लगेच विकेटचं पतन. अशा रीतीने धावसंख्या जर पाहिली धापलकावरती तर 17 या अंकावरती थांबून आहे. डावखुरे शैलीचा हा फलंदाज आहे. इथनं डाबाला सावरावं लागेल. यावेळेस खोदून काढलेल्या ऑन साईडला एक धाव या ठिकाणी कंप्लीट होते. दुसरीचा प्रयत्न मिसफील्ड व्हायला मिळाली संगनायकाच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहतोय, परंतु दोघांमधील तालमेल काही पाहायला मिळालं नाही आहे. आणि या ठिकाणी आपण पाहतोय सिंगल धाव कंप्लीट केली जाते. एका धावेने धावसंख्या 18 या अंकावरती 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. आता मात्र 12 मध्ये बनल्यात 18. विजयाचं समीकरण अजूनही आपण जर पाहिलं तर 12 मध्ये 23 धावेची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 23. हा षटक जो आहे तो खूप महत्त्वपूर्वक आहे, कारण या षटकातून समजेल शेवटच्या ओव्हरला किती धावांची मजल उरेल, किती धावांची आवश्यकता असेल. इथनं जर जास्त धावा बनल्या तर फलंदाजाला कुठेतरी सोपं गणित होईल, परंतु हा षटक जर चांगल्या पद्धतीने हाताळला गेला तर येणाऱ्या गोलंदाजाला त्याची खूप मदत होईल. संदीप सिनियर येतो यावेळेस गोलंदाजी मार्कवरती. महत्त्वपूर्वक ओव्हर आहे, चांगली गोलंदाजी करावी लागेल या मॅचमध्ये. आपल्या सामन्यामध्ये जिवंतपणा राखून ठेवायचा असेल तर ज्या पद्धतीने मी तर म्हणेन सुनील माले यांनी गोलंदाजी केली, 8 धावा खर्च केल्या, 1 गडी बाद केलं. पहिली ओव्हरही आपण पाहिले तर राहुल माले यांनी 10 धावा खर्च केल्या, 2 गडी बाद केलं होतं. यावेळेस मात्र उडवला आहे, उंची जास्त आहे, लांबी कमी आहे, शतरषक येतो त्याच्या खाली आणि क्या बाद आहे, वड कॅच, सुपर. यस, किशोर याने कॅच नाही तर मी तर म्हणेन मॅच पकडली आहे, कारण पिंट्या असा एक खेळाडू होता की डावाला कधीही चेंज करू शकले असते, कारण मोठे फटकेबाजी खेळण्याची क्षमता त्यांच्यामध्ये होती. परंतु अशा फलंदाजाला या ठिकाणी मात्र झेलच्या स्वरूपामध्ये बाद केले गेलं. प्रशंसा करावी लागेल गोलंदाज आणि त्या क्षेत्ररक्षणाची. चांगला चेंडू हाताळला होता, झेल उडाली आणि चांगला झेल कलेक्ट केलं गेलं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी आपण पाहतोय, निलेश येतोय. पाहूया खेळाला होते पुन्हा एकदा सुरुवात. या ठिकाणी स्लोचा मारा केला होता, फ्लॅटेड डिलेव्हरी, बलून डिलिव्हरी ज्याला म्हटलं जातं, अशा पद्धतीचा चेंडू हाताळला होता. पूर्णपणे द्विधा मनस्थितीमध्ये अडकले होते फलंदाज. टप्पा घ्यायचा की फुल टॉस घ्यायचा या द्विधा मनस्थितीमध्ये चेंडू मात्र निघून गेला किपरच्या हातामध्ये. पुन्हा एकदा पाहूया, इथे स्लोअरचा मारा ठेवला होता, परंतु इथं अधिक ताकदवार हल्ला बॉल, चेंडू मात्र सीमा पार, सिक्सर. धावांचं लक्ष म्हणजे अजूनही विजयाचं समीकरण जे आहे ते म्हणजे 17 धावाचं. 17 धावा. पाहूया पुढे चेंडू. या वेळेस मात्र सेपल झाले, क्रॉस झाले, घर खुलं ठेवलं. यू मिस, आय डेफिनेटली
हिट दांडी गुल फलंदाज बाद होत आहे बोलच्या स्वरूपात. त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर संदीप सिनियर आहे आणि बरोबर एष्ट्यांचा वेध घेताना पाहायला मिळालाय आणि एक आक्रमक शैलीने खेळ करत असताना मैदानाच्या आतमध्ये फलंदाज मात्र बॉलच्या स्वरूपात होते बाद. निलेश पाटील आपण पाहिलं तर बाद झाले आणि निलेश भगत येतोय मैदानाच्या आतमध्ये. नावामध्ये मित्र सर्व काही दडलेलं असतं परंतु सर्व काही जे आहे ते आपल्या कर्मामध्ये असतं. पाहूया निलेश पाटील यांच्या कर्मामधून एक षटकार आला. निलेश भगत मात्र कशा प्रकारे आपल्या संघाला सावरेल काही येणारे चेंडू आपल्याला पाहायला मिळतात. 8 आणि विजयाचं समीकरण 17 धावांचं 8-17 असं 21 या मॅचचं समीकरण बनलेलं आहे. 8 बॉल 17 धावा. निलेश भगत ऑन स्ट्राइक. क्या बात आहे, क्या बात आहे. आता मात्र अधिक ताकदीने चेंडू हाताळण्यामध्ये यश प्राप्त होते. मेहनत चिकाटीन संघर्ष नेहमी क्रिकेटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आणि तिन्ही गोष्टी करत असताना संदीप सिनियर गोलंदाजी मार्कवरती यावेळेस शॉर्टपिच डिलिव्हरी होती. चेंडूला उडवला आहे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आणि इथेही आपण पाहतोय झेलच्या स्वरूपात अजून एक फलंदाज होतोय बाद. तीन षटकांचा खेळ संपन्न झाला, समाप्त झाला. धावसंख्या धापलगावरती पाहायला मिळते ती म्हणजे 24 वरती थांबून आहे. हा उतरता क्रम आहे. जिथं चढता क्रम पाहिजे तिथं त्या ठिकाणी आपण पाहतो उतरता क्रम आहे. कारण पहिल्या ओव्हरमध्ये 10, दुसऱ्या ओव्हरमध्ये 8, तिसऱ्या ओव्हरमध्ये 6. आता चौथा ओव्हर शिल्लक आहे आणि विजयाचं समीकरण 17 धावांचं आता अधिक मजबूत स्थितीमध्ये आणि मनोज केनी स्वतः संघनायक. पाहूया या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळेल 17 धावा थांबल्या जातील की पूर्ण केल्या जातील येणारा काल सांगून जाईल. परंतु एक्झिट पोल ज्याला म्हटलं जातं अनुमान लावणं तो म्हणजे गुरुदत्त मानकोली आता मात्र भरपूर मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळत आहेत. असं नाही की एका ओव्हरमध्ये 17, 20, 24, 22 सर्व धावा बनलेल्या आहेत. परंतु या स्टेजला जर आपण विचार केला तर भरपूर फलंदाजी बाद झालेले. आतापर्यंत 6 फलंदाज डगआउटच्या आसऱ्याला गेलेले आहेत आणि टॅलेंटरचा हा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 6 चेंडू आणि 17 धावाची आवश्यकता. पहिल्या 2 चेंडूंवरती सर्व काही निर्भर असेल. इथनं जर कमी धावा आल्या तर जो प्रेशर आहे तो अधिक बलकट होईल. पाहूया पॉइंट आणि शॉट तांब्याने 2 सर्कलच्या आतमध्ये. यावेळेस फुल टॉस होता. फुल टॉल वसूल करता आलं नाही आहे परंतु या ठिकाणी 2 धावा तर कंप्लीट होतील का आणि या ठिकाणी ओव्हर थ्रो झाला होता परंतु आवरलं 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत आणि इथं मात्र बिमरसाठी कॉलिंग सुद्धा केलेली आहे पंचांच्या माध्यमातून. यस फेअर डिलिव्हरी आहे. चला खेळाला आपण सुरुवात करूया. पाच चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे.
विनायकाने आपण पाहिलं शेवटच्या ओव्हरला 21 धावा घेतल्या होत्या. शेवटच्या बॉलला 6 धावांची गरज होती. यावेळेस पाहतोय आपण हलक्या हाताने खेळून काढलं, परंतु धाव घेतली गेली नाही. मन बनवलं होतं चेंडूला सोडून द्यायचं, परंतु बॉल आणि बॅटचा संपर्क त्या ठिकाणी झाला. कुठल्या प्रकारची धाव नाही आहे. येणारे चेंडू 4 आणि विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय 15 धावांचं. यावेळेस उडवलाय स्ट्राईक. माझ्याकडे का राखली गेली त्याचं प्रत्युत्तर या ठिकाणी षटकाराने दिलंच जातंय. क्या बात आहे. क्या बात आहे. आता मात्र पुन्हा एकदा काहीमी ट्विस्ट. एक मोठा फटका आल्यानंतर मॅच मध्ये वापस येत असताना पाहायला मिळत आहे साई कृपा डुंगे या ठिकाणी. कारण येणारे चेंडू आपण पाहतोय 3 आणि विजयाचं समीकरण 9. 3-9. तीन चेंडू 9 धावांची आवश्यकता आहे. काय घडेल काय बिघडेल सांगू शकत नाहीये, कारण पुन्हा एकदा या स्ट्रोकने मॅच मध्ये वापसी केली गेली आहे साई कृपा डुंगे संघाने. अचूक टप्पा लाईन लेत हाताला होतय, परंतु एक कमजोर चेंडू उत्तम प्रहार. चेंडू मात्र आपण पाहिलं तर सिक्सर झाला होता. मनोज स्वतः संघ नायक आहेत. पाहूया 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 9 धावांची आवश्यकता. विनोद पाहतोय आपण सलामीवीर अजूनही एकाकी किल्ला लढवतोय. त्याला कुठल्याही फलंदाजाची साथ लाभत नाहीये, तरी सुद्धा आपण पाहतोय मॅच मध्ये अजूनपणे जिवंतपणा ठेवला आहे. यावेळेस शॉर्ट पिच डिलिव्हरी ठेवली होती, चेंडूला उडवला आहे. काय घडते पाहूया. या ठिकाणी क्षेत्ररक्षक दुरून पोहोचतोय, परंतु त्याच्या आवाक्या बाहेर चेंडू मात्र सीमारेषा बाहेर. मनोज मागणं ठरला गेलाय. बॅक टू बॅक 2 बाउंड्री, एक षटकार नंतर आपल्याला पाहायला मिळाला चौकार. 2-5. या वेळेस आपण पाहतोय गॅप मध्ये चेंडू खेळून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक पोहोचला जाईल का? या क्षेत्ररक्षक पोहोचतोय, परंतु 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. क्या बात आहे. या ठिकाणी आपण पाहतोय विनोद मात्र स्ट्राईक आपल्याकडे राखली जाते. बॅट एक
फेअर डिलिव्हरी आहे. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज या ठिकाणी टर्न होत आहे. आता मात्र जागा बनवली होती, वेल होता. पाहूया 2 धावा कंप्लीट केल्या जातील या ठिकाणी की नाही आहे. शतरक्षक फेकी करतोय. यस, या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. स्कोर जरूर लेवल झाला, परंतु चेसिंग इज कंपल्सरी. म्हणजे तुम्हाला ज्या धावा बनवायच्या त्या धावा करणं गरजेचं होतं. एका धाव्याने या ठिकाणी आपण पाहतोय पराभव स्वीकारावा लागला साई कृपा डुंगे संघाला. क्या बात आहे. अतिशय कुशल मुवमेंटमध्ये मॅच मित्र आपल्याला पाहायला मिळाली आणि आयोजक संघ गुरुदत्त मानकुली या संघाच्या माध्यमातून विजय संपादन केला जातोय. गुरुदत्त 40+ टीमला विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचं आहे सर्वजण. यस, संदीप माली आपण यायचं आहे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी.